नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत बंगाली स्वीट छैना पायस। चला तर मग बघूया। त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 लिटर दूध। ते दूध आपण आता उकळून घेणार आहोत। हे दूध उकळून अर्ध करायचं आहे। ही रेसिपी एकदम सोपी आहे, पटकन होते आणि छान लागते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते। आता पुढची तयारी बघू। त्यासाठी घेतलाय पनीर, कंडेन्स मिल्क, साखर, पिस्त्याचे काप, बदामाचे काप आणि केशर। आधी आपण पनीर किसून घेणार आहोत। जोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघता आहात तोपर्यंत सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे पुढचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच दिसतील। छान मऊ असं पनीर घ्यायचं आहे। हे पनीर मी घरीच तयार केलं आहे। हे बघा, आता या मोठ्या कपाने आपण हे मोजून घेणार आहे। किसलेलं पनीर या मोठ्या कपामध्ये घालून घेते आहे। एवढं पनीर आपल्याला लागणार आहे। हे जास्तीच आहे, मी बाजूला ठेवते आणि हे आता आपण घेणार आहे। इथे दूध उकळून झालं आहे, अर्ध झालं आहे दूध। आता या दुधामध्ये आपण घालणार आहोत 1/3 कप साखर। साखर जरा इथे कमीच घ्यायची आहे, कारण आपण इथे कंडेन्स मिल्क घालणार आहोत। कंडेन्स मिल्क आधीच गोड असतं, त्याच्यामुळे साखर जरा कमी घातली तरी चालते। आता आपण इथे घालतो आहे कंडेन्स मिल्क। इथे कंडेन्स मिल्क घेतला आहे 1/4 कप। असं स्पॅच्युलाने मी काढून घेते आहे। हे सिलिकॉनचे स्पॅच्युला खूप छान आहेत, पटकन सगळं छान निपटून येतं। आता आपण घातलंय कंडेन्स मिल्क आणि आता पुन्हा एकदा छान उकळी आणणार आहोत आपण। छान उकळी आली आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत पनीर। जे आपण किसून घेतलेलं आहे पनीर, ते आपण आता याच्यामध्ये घालणार आहे। हे केसराच्या याच्यामध्ये 1 चमचा पाणी घातलं होतं मी आणि ते याच्यामध्ये मिसळून घेऊ। मस्त रंग आलाय।
आता घालूया पनीर, किसलेलं पनीर. आणि आता पुन्हा व्यवस्थित याला 2-3 मिनिटं उकळू द्यायचं आहे. हे उकळून झालं की आपण थंड करणार आहोत याला. गॅस बंद करते. यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बदामाचे काप, थोडेसे बाजूला ठेवले आहे गार्निशिंगसाठी. आणि आता घालते आहे पिस्त्याचे काप. हे पण बाजूला ठेवते आहे गार्निशिंगसाठी. आणि आता आपण हे थंड करून घेऊ. आधी हे बाहेर थंड करून घेतलं आणि नंतर फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं. याला छान 2-3 तास थंड होऊ द्यायचं आणि मग व्यवस्थित गार्निश करून सर्व करायचं. ही रेसिपी छान लागते, लवकर होते. तुम्ही पण एकदा करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली ते. ही बंगाली मिठाई आहे आणि फार सोपी मिठाई आहे. हे बघा, ही झाली आपली छैना पायस. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.